नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळत असून पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 मे रोजी राज्यात पावसाचा जोर वाढतोय. तर आपण सविस्तर बघणार आहोत पुढील 24 तासाचा हवामान अंदाज म्हणजेच 25 मे रोजी कोणत्या भागामध्ये आपल्याला वादळी वारे विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील 24 तासामध्ये काय परिस्थिती आहे हवामानाची. तर पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र दुपारी किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल आणि सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जबरदस्त पावसाची शक्यता आहे. तर आपण सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यांमध्ये. तर सुरुवातीला बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं किनारपट्टीला तर सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंढा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच राजापूर, खारेपतन, गगनबावडा, रायपतन, वडापेठ, विजयदुर्ग या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुरंगड, लांजा, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जोरदार आहे. माखजन, कोयनापाटण विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. हेदवी, सानवाडा तसेच गुहागर, मागतामणे, चिपळूण, लोटे, दाधोल, दागाव, खेड, चाकदेव सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. दापोली, पाचपांढरी, केलसी, मांडणगड, घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वरंद, गोरेगाव सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तर श्रीवर्धन, दिवेघरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. ताला, मुरुजंजिरा, ताला, इंदापूर, रोहा, सुधागड, रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण तयार झालेले आहे. पुढील 24 तासासाठी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रेवदंडा, काशीद, नागोठाणा या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता. तसंच अलिबाग, चोंडी, पेझरी, पेंच, शिरोली, खोपोली या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. कुसर, कर्जत, नेरळ, पनवेल या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. उरण, नवी मुंबई, वरळी, कुळेवाडा, मुंबई तसंच खिरचनवाडा, ओमवाडी, ठाणे, निंचेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, पालघर जिल्ह्याकडे जर बघितलं पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये तर पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि भाग बदलत पावसाची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे. पालघरकडे दुपारच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, नाशिकमध्ये जर बघितलं दुपारच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. मात्र सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा जोर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वाढतो आहे. तर नाशिकमध्ये या ठिकाणी जर बघितलं त्र्यंबक हा जो काही परिसर आहे त्र्यंबक, वाडीवारते, मुंडेगाव, इगतपुरी या परिसरामध्ये सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. नाशिक, देवळाली, नागपूर, माळसाकोरे, निमगाव, सिन्नर, वावी विजांच्या गडगडाट असं हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. ओझर, जोपूल, निफाड, लासलगाव पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो काही परिसर आहे सटाणा, देवळा, चांदवड, दुधांबे, कळवण या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मालेगाव, मनमाडकडे जर बघितलं तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा जास्त वाढतो आहे. तर मालेगाव तसंच नांदगाव, मनमाड, कुसमाडी, ममदापूर, भारम, येवला, पाटोदा, लासलगाव, निफाड, देवगाव सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर तसंच राहुरी, घोडेगाव, बघूर, पाथर्डी हलक्या सरींची शक्यता आहे. अहिल्यानगर तसंच राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा भाग बदलत पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. पावसाची शक्यता जास्त आहे दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, सकाळच्या दरम्यान पावसाचा जोर शक्यता फार काही नाही. पुणे जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर जास्त आहे. विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय. जुन्नर, मंचर, चाकण तसेच हा जो काही परिसर आहे पुणे, सुसगाव, पुनावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दायरी, सासवड, लोणंद, फलटण, लाठे, बारामती सर्वत्र विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट आहे आणि काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. सातारामध्ये मेदा, वसुटफोट, सौराट, वर्डे, अरळ, श्रीशिंगे हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे कोरेगाव, हिम्मतपूर, अंधा, वडूज, कठाव, निदाल, दैवडी, मूल, आद्राकी, नांदल, फलटण, बरड सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि सोलापूरमध्ये बघितले इंदापूर, अकलूज, पिलीव, सांगोले, पंढरपूर
या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील, भाग बदलत पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आणि मित्रांनो सोलापूरकडे रात्रीच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। पंढरपूर, मावळ, चिलगाव, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आहे आणि जतसंख जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय। सांगलीकडे या ठिकाणी सांगलीमध्ये जर बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी, रात्रीच्या दरम्यान मात्र पावसाचा जोर जास्त वाढतोय। सांगलीमध्ये सांगली, तासगाव, कुची, नागज, विटा, मायणी या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। कोल्हापूरकडे बघितलं, कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, पिनी, इस्लामपूर, नरसिंहपूर हा जो सर्व काही परिसर आहे, कोकुड, मलकापूर, परोळा, संगरूळ या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। राधानगरी, गगनबावडाकडे देखील पावसाचा जोर जास्तच आहे। तर मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासामध्ये काय परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, तर पावसाची शक्यता देखील आहे। गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, धरण क्षेत्राकडे हलक्या सरी, भाग बदलत पावसाची शक्यता आहे। जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पुढील 24 तासामध्ये आणि भाग बदलतच पावसाची शक्यता आहे। सायंकाळच्या दरम्यान जालना जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय। तर बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव आणि उत्तर परिसरामध्ये हा जो काही परिसर आहे, जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय। तसेच हा जो काही परिसर आहे लगत या ठिकाणी अंबडेश्वर नगर, वडीगुद्री, रमसगाव, शेवता, पानवाडी, तानवाडी या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे बीड जिल्ह्याचा, तर बीड जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी आहे, मात्र रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये। रात्रीच्या दरम्यान जर बघितलं गेवराई, बीड, माजलगाव विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, धारूर, केज, इळम, चौसाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे। तसंच मित्रांनो धाराशिवमध्ये जर बघितलं तर धाराशिवमध्ये ढगाळ वातावरण राहील। रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे, मात्र सायंकाळच्या दरम्यान धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता। कळंबा, सातारखेडूम, येडशी पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। लातूर, औसा, निलंगा, श्रवणपाल, उदगीर या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय आणि परभणीकडे जर बघितलं परभणीच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही। परभणीकडे सायंकाळच्या दरम्यान वातावरण तयार होईल, हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकते, पावसाची शक्यता कमी आहे। परभणीमध्ये पुढील 24 तासामध्ये रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या मध्यम स्वरूपातच आहे, जोर फार काही नाही। आणि नांदेड वाघाळामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड वाघाळा या ठिकाणी देखील सायंकाळच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे, भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय। हिंगोलीकडे मात्र रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील 24 तासामध्ये 25 मे रोजी। तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात पावसाची शक्यता फार काही नाही। गडचिरोली, चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे। यवतमाळ, वर्धा, अमरावती हलक्या सरी, अकोलाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे, पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतोय। आणि वाशिम, हिंगोलीकडे जर बघितलं या ठिकाणी वाशिमकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 24 तासामध्ये जास्त आहे। विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये। बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता तर बघायला मिळू शकते। कुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा, मोठाला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पिंपरी, गावाली, बरडगाव, नांदुरा, मलकापूर या परिसरामध्ये। तसेच जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो खानदेशामध्ये। जळगाव, भुसावळ, यावल तसं आडगाव, आडवड, चोपडा, काढोरे, जालोद, धरणगाव, एरंडोल परिसरात पावसाची शक्यता आहे। तर धुळे जिल्ह्याकडे बघितलं धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा ढगाळ वातावरण, भाग बदलत पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आहे पुढील 24 तासामध्ये। नंदुरबारकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे। चिमठाणे, दोंडाईचा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, करणी ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।